मी विचार करत होते की 2 दिवस जर आईकडे राहायला जाईन, दादूंनाही भेटेन. तुला जावंसं वाटत असेल तर तू जरूर जा, पण आमची आपली इच्छा आहे की तू आमच्या डोळ्यासमोरच असावस. आता तू फक्त राजशिर्क्यांची सून नाहीयेस, राजशिर्के घराण्याचा वारस तुझ्या पोटात वाढतोय ना. देऊ, तू बैस इथेच, आम्ही तुझी औषधं घेऊन येतो. कशाला? या घरची सून म्हणून मला जेवढं करता येईल ना तेवढं सगळं करेन. जी गोष्ट स्वप्नातही शक्य नव्हती ती गोष्ट आज शक्य झाली. नताशासाठी प्रियदर्शनी गरोदर आहेत हे आपण जगाला सांगितलंय, आणि आता नताशाने धोका दिल्यामुळे प्रियदर्शनी गरोदर नाहीत हे सत्य आता कुणीतरी सांगायला हवंच ना. आमचं मत विचारण्याची गरज नाही. रणवीर, साईमा, तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण या घरातले कुठलेही महत्वाचे निर्णय घेताना यापुढे आम्हाला विचारात घेऊ नका. हाय काकू, कशात तुम्ही? मी छान आहे, तू कशी आहेस? मस्त. बरं झालं तू वेळेवर आलीस, ह्याला कंटाळाच आला होता नाहीतरी. चला तुम्ही आता गप्पा मारत बसा, मी जेवणाचं बघते. जेवायला थांब. हा, ओके, आलेच. स्ट्रेंज अमोल, मी जेव्हा पण तुमच्या घरी येते ना तेव्हा काकू कायम कामात बिझी असतात. पहिल्यापासूनची सवय आहे तिची. तिला ना काम केल्याशिवाय चैनच नाही पडत. तुला माहितीये का, ती कधी आजारी वगैरे असली आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुम्ही बेड रेस्ट घ्या, तरी सुद्धा ती कामच करत असते. डोंट वरी, तू नको लक्ष देऊ. आयडिया. अमोल, मी काय म्हणते, आपण जर त्यांना कामात मदत केली तर? असं काय करतोय? ऐक ना, आपण आज सगळं जेवण बनवूया आणि काकूला फक्त आराम करू दे. व्हॉट्स इट? देवानी आम्हाला फॅक्टरीच्या कामासाठी बाहेर जायला लागतंय. आत्ता सांगतोयस आणि परस्पर ठरवून मोकळाही झालास. आय एम सॉरी. एखादं चांगलं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणंही खूप गरजेचं आहे देवानी. मीही येते तुझ्या बरोबर. मी नाही इथे एकटी राहणार. अगं, तू अशा अवस्थेत कशी येशील आमच्याबरोबर? हे बघ, आम्ही तुला प्रॉमिस करतो की आम्ही शक्य तितक्या लवकर हे काम आटपून परत येऊ. प्रॉमिस. साक्षी, काय कशा नावं ठेवतेस? चांगलं तर केलं जेवण. अमोल, खरंच अरे जेवण चांगलं झालं. काकू, अभिलाषा, साक्षी, अगं एवढं त्यांनी उत्साहाने केलंय, जरा प्रेमाने खा. त्यांनी बनवलेलं आणि तो श्रीलंकेचा नकाशा. अगं तुझ्यामुळे झालंय हे सगळं. हे मी काय केलंय? तू मला मदत करणार होतास ना? हे बघ, मी तुला मदत करणार होतो, जेवण तू बनवणार होतीस. ओके, मग मीच बनवलंय. हे असलं जेवण रिॲक्शन पाहिलेस काय केकाच्या? मग तू बनवायचं होतंस. मी जरा काम करायला गेले की विक्रमही ओरडतो. आदित्यराजे करतात ते अगदी योग्य आहे. तुम्ही तब्येतीची काळजी घेतली नाही ना तर आम्ही सुद्धा रागवणार आहोत. बरं, तुम्ही बसा, आम्ही आलो. खुश आहेत साहेब. चहा सुद्धा विसरल्या. खूप काळजी घेतायत माझी. अगं, घ्यायलाच पाहिजे तुझी काळजी. बरं, आता आम्हाला सांग, ज्यूस पाठवू तुझ्यासाठी? चहा घ्यायचा नाहीस तू, ज्यूस पाठवतो आम्ही. बैस. आम्ही या घरात आलो तेव्हा साईमांनी नवीन सून म्हणून आमचंही खूप कौतुक केलं होतं. पण तरी सुद्धा आज देऊ, तुला जी राणीसारखी वागणूक मिळते ना, ती नव्हती आमच्या नशिबी. कारण माहिती आम्हाला, हे त्यांचं वागणं फक्त तू या घरची सूनेस म्हणून नाहीये. त्या तुझ्याशी वेगळ्या वागतात कारण तुझ्या पोटात या घराण्याचा वंश वाढतोय. पण अशी वागणूक आमच्या वाट्याला कधीच येणार नाही, कधीच नाही.